हे तर देशभक्तीवरची गाणी ऐकायला काय ए वन ऑफ फॅन इज हिअर. लंच ब्रेकला आले का शेवटच्या लेक्चरला ते हे पोरग होता चॉकलेट बॉय आहे. अरे सायकल ना अमृत जायला नको म्हणून का नाही मी याचा मोबाईल घेतला. ह्या सेम मोबाईलवरनं घेतो. आता जिंकलो नाही तर डेंगेत जाणार. तर घरला आलोय आणि इथं गाड्या मध्ये मध्ये लावल्यात. मम्मीला हॉर्न करून बोलवलो पापा. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज आज मी टाइमावर पोचलो आहे. गेस वाय? बिकॉज टुडे इज आदित्य absent guys. and we are on time and सिंग पण आलेला. टाइम बघा 9:20 झालेत आणि राजभवनच्या टाइम वरती आलोय. अरे आदित्यच्या मनाने टाइमावरच अरे आपण आदित्य 1 तास लेट येते. सो लेट्स गो गाईज. आता चाललोय आम्ही लेक्चरला पहिला अँड सिंग माझी वाट बघत थांबलेला इकडं गाडीत. सो वी हॅव टू मूव फास्ट. लेट्स गो गाईज. तुम्हाला माहिती आहे का मी लेट का आलो? कारण मला मॅडमनी ऑलरेडी मेसेज केला होता की आज क्लास होणार नाही. त्यामुळे मी लेट आलो. आणि गाईज पहिलं लेक्चर ऑफ आहे आज पण. सो त्यानंतरचं लेक्चर एंगेज राहणार आहे. सो पहिलं लेक्चर आम्ही निवांत आहे सेल्फ स्टडी करायला लावल्या. सो माझ्या आउटफिट एकदा बघून घ्या तसा कूल दिसाल. कूल नाही क्लास आहे भाई. अरे हे का काय विक्स की गोली लो किचकिच. सो गाईज आता मी काय तर असाइनमेंट्स तर कम्प्लीट करत बसतो. तोपर्यंत का तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. सो गाईज आवर फर्स्ट लेक्चर इज डन अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स नेक्स्ट लेक्चर. हे लेक्चर एका क्लासमध्ये तर दुसरं वेगळ्या क्लासमध्ये असते गाईज. आणि मला जरा गरम होत होतं सो मी स्वेटर काढलेला आहे. अरे सर मागणंच यायला लागलं आमच्या. सो लेट्स गो फास्ट आणि मागचा बेंच पकड्या लवकरच जाऊ. गाईज सिंगनं ॲपल म्युझिक घेतले. आता रोज गाणे ऐकणार म्हणते. चला यो गाईज इट्स अ ब्रेक टाईम अँड आज जरा मेनू चेंज झाला गायचं बघा. पनीर पराठा इन द हाऊस गँग. खर्च केला आज जरा जास्त. अरे केसर अँड हिअर इज सिंग. सिंगनं जरा हे आवडत नाही सिंगला असलं काय. सो ही इज गुड इन इटिंग वडापाव अँड ऑल्सो इन्क्रीजिंग हिज फॅट. सो लवकरात लवकर आम्ही हे ब्रेकफास्ट खाऊन जाणार आहे लेक्चरला. सो लेट्स गो. आता लेक्चर आहे काय ते पण ऑफच असते बऱ्यापैकी. कारण सर काय घेतच नाहीत नुसतं अटेंडन्स घ्यायला येतात. सो सेल्फ स्टडीज करायला लागणार आहे असं वाटायला लागले. सो लेट्स सी गाईज काय होते बघे. बाय गाईज. आता नाश्ता करून आलो आम्ही आणि इकडे लेक्चर तुम्हाला सांगितलं ऑफ आहे बघा. कोण नाही सर येऊन अटेंडन्स घेतात. पोरं इथं अभ्यास करायचं गाणे आहे कटर रील्स वगैरे असलं. सो मी सिरियस टॉपिकवर होतो गायचं आणि यांना मला भटकवलं. सो गायचं बघा इकडं ग्राफ असा टेन्शनमध्ये प्लॉट केला आहे. हे ग्राफ प्लॉट करायला खूप डिफिकल्ट होतं काय. हे पॉईंट एवढं मोबाईलवर बघून मी प्लॉट केलं. आता ह्यातनं एक लाईन काढायची अशी. सो हे करायला पाहिजे व्यवस्थित आणि ते सर लवकर मार्क पण देत नाही व्यवस्थित. त्यामुळे मी एकदम ॲक्युरेट काढला काहीच पॉईंट सगळ्या. आणि सिंग अजून स्टार्ट ओव्हरलाच आहे. अजून काढायला लागले बघा. इकडं मोबाईलमध्ये बघून काढायला लागतं असं. ह्या मेंबरला 10पैकी 10 देतात. तामासने 10पैकी 10 देतात का बघा. लेट्स सी गाईज. आता हे लाईन मारून घेतो. बाय. हे बघा गाईज कसं प्रॉपर काढले. हा असं काढायचं का सिंग तुला? अजून इथं जायचं बघ. तू तिकडनं बघून पण तुझं इकडं टाईम किती वेस्ट होत असेल का नाही जसा माझा झालाय. अरे अभ्यास कर की रे. हे तर देशभक्तीवरची गाणी ऐकायला गाईज. आणि रील बघायला लागलाय. चांबट रील बघायला येऊ. हा चांगलं बघा रे. चला झालं आता चेक करायला जाऊया थोड्या वेळात. गाईज इट्स लंच टाईम राईट नाव. आणि जसं मी सांगितलं होतं सर प्रेझेंटी घ्यायला पण येत नाहीत अँड सर प्रेझेंटी घ्यायला पण आलं नाहीत. एका मुलगीनेच प्रेझेंटी घेतली आणि सोडलीत. सो आता आम्ही टिफिन खाणार. सिंगच्या गाडीत त्याचा टिफिन आहे. सो आम्ही ते आणायला चाललो आहे. सो सिंग पाऊस पडायला की चला चला पळून जायचं. यू गाईज हिअर इज आवर टिफिन अँड वी आर वॉचिंग मूवी ऑन माय मॅक. इंग्लिश पिक्चर लावला गाईज. द कॉल म्हणून आहे. सो आम्ही ते बघत बघत आमचा लंच एन्जॉय करत आहे. आणि पोरं आधीच डबा खाऊन बसलात. निवांत काम आहे. पहिल्या ब्रेकला भावा नाश्ता करायचा असते. आमच्याकडनं शिक काय तर तेच ते आम्ही नाश्ता पण जेवणच सारखं खातोय.
सो लेट्स गो गाईज. हे वन ऑफ फॅन इज हिअर. लंच ब्रेकला आले काय? शेवटचं लेक्चर आहे ते हे पोरगं का? नाही अजून. सर आज आलतात की. सर म्हटलं ट्युसडेपर्यंत करा. एच ओ डी म्हणला ट्युसडेपर्यंत. आता ट्युसडेपर्यंत पैसे साठवतो रे मी. फी भराय पैसे नाहीत. चालू केलायस होय त्यातनं काय 1000 रुपये मिळणार रे. सणाला म्हणा जरा टाइम द्या, आता चालू केले. 1 वर्ष पण देतो. 1 वर्ष पण भरतो. काय बघा पिक्चर लावलाय गाईज. ऑफिशियली सगळे लेक्चर झाले आहेत. सगळे अटेंड केल्यात. आणि बघा हा साहिल शाय काय कर रे. नमस्कार. काय आमच्या संघ थर्ड इयरला होता. चॉकलेट बॉय आहे होय. अरे फोन कुठं चालू असता कुठला ओरलचा अभ्यास? इकडे तुझा अभ्यास शिकवतो इकडे. थर्ड इयर मध्ये होता काय आमच्यासोबत. आता जरा त्यानं 1 इयर ड्रॉप घेतलेला. नाही त्याला रिव्हिजन कमबॅक नाही कमबॅक करायसाठी 1 इयर डाऊन घेतलेला. आणि त्यामध्ये ते मुलींच्या नोट्स मागत होता. ऑनलाईन मुलींकडनं नोट्स मागते. काय रे सांग की. फायनल इयर पोरींचा संघ मागत नव्हता. प्रूफ पाहिजे. प्रूफ. ओ माय गॉड प्रूफ पाहिजे. गाईज आता लेक्चर झाले आणि वेदांतला आता हरायची ओप आल्या माझ्याकडनं. त्यामुळे त्याला हरवणार आहे. त्याच्या गाडीत बसूनच आता बघा कसं हरल्या कसं रडतंय बघायचं. काय तर कारणं चांगलीच येते. नवीन काय तर कारणं हुडकून काढलेली असतात आधीच. ती कारणं देते बघायचं. आता व्लॉग बघत असेल तर कारण देणार कोण आहे सांगायचं. कमेंट करायचं. एंगेजमेंट कारण देत नाही बा मी. आपण हरलं तर हरलं बा. कारण बर. अर्धा डझन गाईज काय झालं माहिती काय? हाफच्या आधीच रडायला लागलं. मला म्हणते मोबाईल लॅग व्हायलाय. मग ह्याचा मोबाईल मी घेतला आणि मी खेळलो ह्याच्या मोबाईलवर. मी ना ह्याचा किती होता रे? 6-1 होता ना. 6-2 होता. 6-1 होता. मी तू एक फ्री किक मला दिलास बा. 6-1 होता. 6-1 वर ना आबरू जायला नको म्हणून का नाही मी ह्याचा मोबाईल घेतला आणि 6-4 झाला. मी 6 जिंकलो. खायचे चक्क हरलं. आणि आता परत एकदा ह्याच्या मोबाईलवर खेळतो काय पूर्ण पहिल्यापासून मॅच. आणि तुम्हाला सांगतो कोण जिंकते बघा. काय नसता बडबडते हो. याला खेळायला येत नाही. काय झालं माहितीये काय? जरा हे व्यवस्थित खेळ नाही काय. हे परत काय मोठं बोलत होता. माझ्या मोबाईल वर जिंकले परत तरी बाय 3 तर मारल्या. 0 तर हरत नाही. असू दे. अर्धा डझनला 1 उरल्या. परत अरे केस ब्राऊन दिसालेत रे. ते राहून दे. ह्या सेम मोबाईल वर घेतो. आता जिंकलो नाही तर डेंगेत झाला. किती रडायचं रे माणसाला. क्या बोल रहा था? बघ नाही ह्याच्या मोबाईल वर खेळूया काय. आता कारण द्यायला नको म्हणून का नाही ह्याच्या मोबाईल वर खेळूया. 3-1. त्यात पण काय म्हणते माहिती काय? माझा मोबाईल बारका आहे म्हणते आयफोन आणि नॉट मोठा आहे. स्क्रीन बारकी आहे. त्याला काय जातो घरला. ह्याच्या नादाला लागणार का अर्थ नाही. चल रे बाय. सो गाईज आताच आहे. ते माझी पॉवर बँक दे. लेट्स गो. मी आणि प्रणव चाललोय घरी. आणि प्रणवनं जरा इकडे हे दाखवला स्किल्स दाखवला आणि वर गाडी घातला. इकडे बघा खाली ट्रॅफिक केवढा आहे. पण काय तर चांगली गोष्ट करतेस की रे तू. मॉडेल दिसाल स्वेटशर्ट मध्ये काहीच. हळू चले गाड्या पण ना पुढे. हळू आडवा येईल कोणतर. आणि सो गाईज आम्ही जरा चाललोय एक शूट आहे इकडं. सो लेट्स गो. गाईज झालं आमचं शूट इकडं. आणि इकडं आलं मला समजलं रिअलाइज झालं की माझी बॅग वेदांच्या गाडीतच राहिल्या. सो वेदांत इकडं आला घेऊन. सो बॅग घेऊन जायचं आहे आम्हाला. चला आम्ही स्नॅक्स खायसाठी थांबले आणि पोरगावला उतरून दार उघडे ठेवून गेले आत. मतलब इसको क्या क्या सिखाना पडता है गाईज. जरा चांगलं वागत जा प्रणव. आता ब्लॉग मध्ये बघते. ब्लॉग बघते माझं प्रणव पण. अँड येस आता आम्ही आलोय आमच्या गावापाशी. अँड आज तर जरासा ओके ठेवता माझा तर. सो घेतलास दार उघडे ठेवून काय केलतास? मग काय बंद करायचं रे. सवय लावून घे. दार उघडे ठेवत जाऊ नकोस. हृदयाचं काय गाडीचं? अरे त्याचं नव दार कधी झाकायचं असते. लॉक माहित आहे का त्याला? आता इनोसेंट होऊ नकोस. असं द्यायचं
तर घरला आलोय आणि इथं गाड्या मध्ये मध्ये लावल्यात. मम्मीला हॉर्न करून बोलवलो पापा. मम्मी लागली शिवाय द्यायला, उतर आणि काढ म्हणत्या. काढली तरी. आता ही दोन आणि लावल्या बघा, ड्रायव्हरची गाडी बघा इथं कशी लावते. थांबा उतरतो, मला उतरायला लागते वाटतं. फायनली आय एम बॅक टू दी होम अँड येस दॅट इज फॉर टुडेज व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड सी इन दी नेक्स्ट व्लॉग गाईज. मम्मी म्हणतात सबस्क्राईब करतात. बाय बाय.